शकता आमची गँग आणि चला तर आम्ही तुम्हाला पुढे भेटतो. सो गाईज आता आम्ही मस्त गाडीमध्ये बसलोय आणि आमच्या पोरी बघा इकडे आणि या व्हाईट स्कार्फ वाल्या मुलीला इग्नोर करा गाईज. अच्छा बेटे. तर गाईज आम्ही आता कल्याण स्टेशन जवळ उतरलोय. सो गाईज आम्ही आता स्टेशनवर आहोत आणि ट्रेनचा वेट करता करता एक रील काढून घेतली आणि गाईज आमची ट्रेन सुद्धा फायनली आली आता. सो चलो आगे बढ़ते हैं. या आमच्या पोरी बघा इकडे कशा मस्त बसल्या आहेत आणि इकडे ताईचा टाइमपास चाललाय आणि हे लोक बाहेरची मज्जा घेतात आणि ही आमची हिरोईन. वाव. सो गाईज आम्ही आता इकडे अंबरनाथ स्टेशनवर उतरलोय आणि इकडनं आम्ही काम चालू आहे. तर गाईज आमच्या पोरी इकडे रिक्षा शोधतात आणि आमची गँग मोठी असल्यामुळे आम्हाला 2 रिक्षा करायला लागल्या. सो फायनली आम्हाला रिक्षावाल्या काकांनी मस्त ट्रॅम्पोलिन पार्क जवळ सोडलं. बाय द वे आम्ही तर पोचलोय पण आमची अर्धी गँग मागेच आहे. हे भगवान, नशीब आमची गँग आली लवकर आणि त्यात एवढी घाई आणि हे बघा कशा हलत डुलत आलेत. शायनिंग महाराज जातात आणि इकडे केस उठून राहिले. कसं काय निघेल काय माहिती. अच्छा बेटे. सो आम्ही आता सर्व आतमध्ये चाललोय आणि इकडे आमच्या पोरी खाऊ आणायला गेल्या आहेत. आल्या सुद्धा आमच्या पोरी खाऊ घेऊन आणि यांचं बघा काय चाललंय आणि इकडे असं खाऊ वाटत आहे की आम्ही जसं काय सहलीला चाललोय. गजब बेइज्जती है. ही बघा आमची हलकट पोरगी एकटी एकटी खात आहे. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? गाइस 10 करोड की बॅग ह्या मुलीची आहे. अमीर लोग. अमीर. आणि गाईज या आमच्या 2 मेकअप आर्टिस्ट आहेत. तुम्हाला जर मेकअप करायचा असेल तर यांना DM करा. इकडे या दोघींची शायनिंग बघा. या दोघी मेकअप आर्टिस्ट नुसते भटकत आहेत. अरे साला तुम लोग पागल है क्या? तर गाईज आम्ही या 2 मुलींचा खूप वेट करत होतो. फायनली या 2 मुली आलेल्या आहेत. सो गाईज आम्ही आता सर्व मस्त आतमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता. तर गाईज आम्ही आता इकडे तिकीट काढणार आहोत आणि इकडे तिकीट काढण्याच्या आधी एक फॉर्म फिल करायला लागतोय. इकडे माझा फॉर्म भरून झालेला आहे. आता आमच्या पोरींचा फॉर्म भरायचा चालू आहे. सो ताईचा सुद्धा फॉर्म भरून झाला. हॅलो. इकडे आमच्या पोरींची खुशी तो देखो. इतनी खुशी. इकडे गाईज आपल्याला सेपरेट सॉक्स घ्यावे लागतात. चलो अब अंदर चलते हैं. आणि गाईज इकडे आतमध्ये आल्यानंतर त्यांचे जे स्टाफ असतात ते आपल्याला एक एक बॉक्स मध्ये उभं राहायला सांगतात आणि एक्सरसाइज घेतात. आणि मग एक्सरसाइज झाल्यानंतर खेळायला सोडतात. आणि इकडे आमच्या पोरीला खेळायला सुद्धा सुरुवात केली आहे. इधर ये लड़की फंस गई है और ये छोटी लड़की इसको निकालने गई तो खुद भी फंस गई. उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा. मुझे अमीर को नहीं रे, ये 2 गरीबों को उठा. और इधर मैं ऐसे भाग रही हूँ जैसे कि मेरे पीछे लग गया है और इधर मैं फंस गई. आता आमच्या ताईने उडी मारली आणि आमच्या ताई आता अडकल्या आहेत. त्यांना काढायला एक माणूस लागेल. और इधर भी गिर गई है लड़की. आणि इकडे आमच्या मनस्वीचा पार फुटबॉल करून टाकलाय.
चलो हमने भी ये ट्राई करके देखा, स्लाइड लाइडर बहुत डेंजर था भाई। हे भगवान, मेरा हेल्मेट गिर गया। इकडे आमच्या पोरींना बास्केटबॉल नाही खेळता येत, पण नुसती शायनिंग मारतात। शाबाश बेटा। इकडे आमची पोरगी कांगारू सारखी उड्या मारती। गजब बेइज्जती है। मस्त शायनिंग मारत आलेल्या। इकडे या दोघींचं बघा काय चाललंय, टुनटुन उड्या मारायचं चालू आहे। और इधर हमारी दया बहन झूला झूलते वक्त गिर गई। ओ नो, पीछे देखो पीछे। इकडे या वेड्या पोरींनी बिचाऱ्या मनस्वीला फेकून दिलं ग। मुझे ये समझ नहीं आ रहा कि इन लोगों को ये फुटबॉल जैसा खेल क्यों पसंद है। सो गाइस, अभी हमारा टाइम ऑफ हुआ है और हम सब ने बहुत एंजॉय किया। इकडे आमच्या पोरींना अजून खेळायचं होतं, बट आमचा टाइम ऑफ झालाय। ये देखो एक औरत, ये औरत तो भाई देखो कैसी बिल्कुल चुप। तर गाइस, आम्ही जायला निघालो आणि आमच्या सोबत एक सीन झाला। आमची लिफ्ट बंद पडली, आम्ही खूप घाबरलो आणि तेवढ्यात लिफ्ट चालू झाली। गाइस, इकडे बघा, या पोरी मुले लिफ्ट बंद झाली कारण या पोरीने ग्राउंड फ्लोअर बटन प्रेसच नव्हतं केलं। लिफ्ट होती तिथेच राहिली आणि लाईट गेली, त्यामुळे आम्ही खूप घाबरलो आणि हा सीन झाला। सो गाइस, आम्ही सर्व आता बाहेर आलेलो आहोत आणि आम्ही खूप मज्जा केली ट्रॅम्पोलिन पार्कला आणि आमच्या पोरींचं मन भरलं नाहीये। सो आम्ही परत येऊ नेक्स्ट टाइम। इधर हमारे लड़कियों को बहुत भूख लगी है। गाइस, इस लड़की को बहुत भूख लगी है। चक्कर आई इसको। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम। क्लास से आई है, इधर देखा, भाग के आई है। शाबाश बेटा। ये कुछ भी बोल रही है, आज ऐसे नहीं बोलने का बेटी। चलो अभी हम रिक्शा पकड़ के स्टेशन जा रहे हैं। गाइस, इकडे आमच्या पोरी खूप थकल्या आहेत। आम्ही मस्त ज्यूस पिलो आणि लगेच निघालो। गाइस, या आमच्या पोरीला नुसता खायला लागतो, खूप हावरट आहे। अच्छा। सो गाइस, आम्ही सर्व आता टिटवाळा स्टेशनवर उतरलोय। तर गाइस, आम्ही इकडे टिटवाळामध्ये कॅफे किंग अँड रेस्टॉरंटमध्ये आलोय आणि आमच्या पोरींनी ऑर्डर द्यायला सुरुवात केली आहे आणि त्यात आमचं पोट ऑलरेडी भरलेलं होतं। सो आम्ही थोडंसंच मागवलं, व्हेज नॉनव्हेज चायनीज, आणि आमच्या पोरींनी इकडे कोल्ड ड्रिंक्स ऑर्डर केलेत आणि इकडे ही पोरगी मला दाखवून खाते। सो इकडे आमचं खाऊन वगैरे झालं आणि आता घरी जायला निघालो। आमच्या गाईसला काहीतरी बोल, अरे काहीतरी बोल ना। जास्त सबस्क्राइब करा। अच्छा, हमको सिखा रिया है। ट्रॅम्पोलिनला कसं वाटलं? अरे वा भाई, काय दुखतं उद्या सलीला जायचं। हा ना गाईस, आम्हाला उद्या सलीला जायचं आणि बद्दल पण आम्ही बोलतो त्याची ब्लॉग बघितला ना, जर बघितला आमच्या सरांनी ब्लॉग, तर सर नमस्ते। नमस्ते सर, नमस्ते। तर गाईस, आम्ही एवढं फास्ट चालतो ना आणि एवढं मागे काय सांगू, आणि आमचं काय साप वाटला लागले। चढवलं असतील ना, स्टेशन किती फिरवलं आम्हाला मागा, खूप स्टेशन फिरलं। काय हिची बाई नाही, ही बोलते या स्टेशन येणार आहे, इकडे येणार, तिकडे येणार, रस्त्यावर फिरत होतो इकडे तिकडे। खूप पाय वाटत असेल ना, खूप पाय दुखला आणि माझा हात दुखायला लागला आता कॅमेरा पकडून बघा नुसता। आता मी काय म्हणते मी, हां, तर आता आमची बघ अशी काय करा, तुम्ही काय पण बोलता नाही, तुम्ही मला काय बोललं दिलं तर आणि आमच्या पोरी हां ना, आमच्या पोरी बघा सगळं। तर गाइस, इकडे आमच्या पोरींनी मस्त आईस्क्रीम आणलेत। ए धावो ना, अभी रुक नहीं रही, धावो। सो अभी हम बस में चढ़ गए हैं और हमारे लोगों का आइसक्रीम अभी तक खत्म नहीं हुआ, कब से खा रहे हैं। गाइस, हम ऐसी बस में बस हेलो गाइस, हमारे लड़के लोग बंदे लोग ये बंदी पूरा बस है, क्या ही बताओ, और हम आइसक्रीम खा रहे हैं।
बाहर से हमको बहुत लोग दिख रहे हैं। क्या बोला तूने? क्या ही बोले, लोग बस देखने के लिए होते हैं, है ना? बताओ, लोग देखने के लिए होते हैं ना। ये बड़ी अच्छी बात कही आप। खाने दो, फिर हम बक चालू करेंगे। खाने दो हमको, ओके? अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या? गाईज, आमच्या या पोरीच्या जोरात लागलं बिचारी ग. गाईज, इकडे आमच्या बसचा तिकीट बघा किती मोठा आहे. तर गाईज, आम्ही आता बस स्टॉपवर उतरलो आहोत आणि आम्हाला घ्यायला आमचा भाऊ येणार आहे. सो आम्ही त्याचा वेट करतोय. गाईज, आता आमच्या या पोरी चालल्या त्यांच्या घरी. सो गाईज, तुम्हाला आमचा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. बाय बाय.